सीमा, या घरात हे असले थेर पुन्हा चालणार नाही. तुम्हा मुलांची भविष्य घडवण्यासाठी तुमचे आई वडील हयात आहेत आणि आवश्यक तितके सक्षमही आहेत. त्यांनी तुम्हाला पुरेसे चांगले संस्कार दिलेले, खाणं पिणं कपडा लत्ता कशातही काही कमी केलेलं नाही. आणि असं असताना दुसऱ्याच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहायची बुद्धी तुम्हाला सुचते. आपण स्वतःचा अभ्यास केला पाहिजे, ही अक्कल तुम्हाला नाहीये. ठीक आहे. आजपासून या घराचा उंबरठा ओलांडायचा नाही. सगळं बाहेर हिंडणं फिरणं बंद. सगळे लाड बंद. घरात बसून राहायचं आणि अभ्यास करायचा. आणि फक्त ताटात पडेल ना तेवढं खायचं. फक्त अभ्यास करायचा, समजलं? सोनाली, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझी आई लवकरच घरी परत येईल. बाबा म्हणतात ती आली नाही तरी चालेल, आपणच अधूनमधून जाऊन तिला भेटून येऊ. सोनाली, तुझे बाबा रागावलेत का? नाही बाबा नाही, आई रागवलीये. ती परतच यायला तयार नाहीये. मला वाटतं सोनाली, तू या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं आणि त्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष द्यावं. हो, सारंग सुद्धा हेच म्हणतो. पण अगं कसं शक्य आहे? बघ ना, घरात आई नाही, बाबा सतत कामानिमित्त बाहेर असतात. माझं लक्षच लागत नाही ग अभ्यासात. तू आमच्याकडे काय येत नाही अभ्यासाला? हा, म्हणजे बघ, आम्ही कसं सगळे मिळून अभ्यास करतो. तुझं मनही लागेल आणि अभ्यासही नीट होईल. हा, ही चांगली आयडिया आहे. हा, पण आई मात्र तुला सारंग बरोबर जास्त गप्पा नाही मारू देणार. बघ हा, नीट विचार कर. अगं रेखाताई, तसंही सारंगला आजकाल वेळ कुठे असतो? घरी तरी असतो का तो? तो मला थोडंसं काहीतरी येऊन बोलतो आणि निघतो म्हणून लगेच निघून जातो. अगं, त्याचा सुद्धा अभ्यास सुरू झालाय ना. शेवटचं वर्ष आहे त्याचं. पुढल्या वर्षी इंजिनियर झालेला असेल तो. आणि तुम्ही डॉक्टर होणार आहात. हो, आणि सर्वात पहिले तुलाच तपासणार आहे मी. रेखाताई, तुमच्याकडे आलं ना की माझा वेळ कसा निघून जातो मला कळतच नाही. घरी खूप एकटं एकटं वाटतं. तू अजिबात काळजी करू नकोस. इथे तुला अभ्यासही करता येईल आणि आमच्याशी गप्पा सुद्धा मारता येतील. हो, आणि हवं तेव्हा सारंगला भेटता सुद्धा येईल. काय सारंग, तुझा अभ्यास कसा सुरू आहे? अगं चालूच आहे. वाचतोच आहे. तू काही काळजी करू नकोस. जे तू वाचतोयस ना तेच परीक्षेत विचारलं जाणार आहे. हो,
अरे वा, तुम्हाला कसं माहित? सांग बघू कसं ओळखलं असेल मी. नाही नाही, मला नाही सांग. अरे सारंग, तू इतका कॅल्क्युलेटिव्ह आहेस ना, जे परीक्षेत येणार तेच तू वाचतोयस. काय ना परीक्षेत मार्क्स मिळवायचे असतील ना तर अभ्यास तर करावाच लागतो. आणि तो जर का पूर्ण झाला असेल तर परीक्षेत काय येणार आहे याचा अंदाज नक्कीच लागतो. वा, म्हणजे तुझा अभ्यास पूर्ण झालाय तर. हे वाच. आता हे काही रेफरन्स बुक आहे, ते वाचून काढतो. यातले काही डिटेल्स आन्सर शीट मध्ये लिहून ठेवतो. सारंग, विजयच्या ऑफिस मधले लोक तुझी फार तारीफ करतायत. काय ना, तसं काहीच नाही. मी फक्त प्रयत्न करतो. म्हणजे नवीन पद्धतीने काय इम्प्लिमेंटेशन करता येईल का याच्याबद्दल माझा विचार चालू. ते इम्प्लिमेंट केल्यामुळे कंपनीचा फायदाच होतोय बरं का. तू मागे मला जो प्लॅन सांगितला होतास की नाही, हां, थोड्याफार फरकाने मी तो इम्प्लिमेंट करून बघितला. नंतर मी पाहिलं तर आपल्या फायद्यामध्ये जवळजवळ 7.5% वाढ दिसून आली. बस 7.5%. बाबा, आपण एक काम करूया, ती दुसरी पद्धत वापरून बघूया, म्हणजे आपल्याला नक्कीच जास्त फायदा होईल. बघूया आपण नंतर बसून याच्यावर बोलूया. अरे पण आपलं ठरल्याप्रमाणे. काय ठरलं तुमचं? ऑफिसचं सगळं डिस्कशन तुझी परीक्षा संपल्यावरच. हो, परीक्षा संपल्यावर म्हणजे काय? परीक्षा सुरू व्हायला अजून जवळजवळ 1 महिना आहे. त्याच्यानंतर 40 दिवस परीक्षा चालणार, म्हणजे जवळजवळ ऑलमोस्ट 2 महिने. हे बघ सारंग, गेली 20 वर्ष आपला बिझनेस सुरू आहे, त्यामुळे 2 महिने आपण सहज वाट बघू शकतो. सारंग, नाना म्हणतात ते बरोबर आहे. सध्या परीक्षा महत्वाची. परीक्षा झाल्यानंतर बिझनेस. परीक्षेची तयारी करायची आणि परीक्षेला आधी बसायचं, मग बिझनेस. बाबा, तुम्ही माझ्या अभ्यासाची काळजी करू नका हो. माझं प्लॅनिंग बिघडेल सगळं. प्लीज तुम्ही मला थोडा वेळ द्या. मी दोन्ही कामं करू शकतो. अरे त्याची मला कल्पना आहे. पण हे बघ सारंग, तुला जर तुझं फ्युचर ब्राईट हवं असेल तर आत्ता आधी परीक्षेची तयारी आणि उत्तम रिझल्ट, नंतर बिझनेस करायचंच आहे. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल तसं. ए, असं नाराज होऊ नकोस. तुझं करिअर महत्वाचं आहे की नाही? मग त्यासाठी आत्ता आपल्याला उत्तम मार्क्स मिळवले पाहिजे. बरं ठीक आहे, पण परीक्षा झाल्यानंतर मी ऑफिसला येणार म्हणजे येणार. डन. मला ऑफिसला जायला उशीर होतो, मी पळतो. चला नाना, मला सुद्धा राकेशकडे जायचं. ऑल द बेस्ट सारंग. नाना, इतके सकाळी कुठे गेला होता? अरे बँकेत गेलो होतो, आज खूपच गर्दी होती. एवढी गर्दी असताना बँकेत जायची काही गरज होती का? अरे तारखेच्या आधी पैसे काढलेले बरे असतात. अहो, तारीख उलटून गेल्यानंतर पैसे कुठे पळून जाणार आहेत का? अरे पैसे पळून जात नाही. बरं, आधी मला सांग, हा. मी त्या सारंगला लालाला शोधताना पाहिलं. त्याला कॉलेज नव्हतं का? नाही, त्याला कॉलेज होतं, पण लालाचं थोडंसं बिनसलंय. त्याची समजूत काढणं गरजेचं आहे आणि म्हणून सारंग लालाला शोधतोय. अभ्यास सोडून? अरे सारंगला किती अभ्यास असतो, मग असे दिवस वाया गेले तर कसं होईल? नाना, त्याला सगळं माहित आहे. तुम्ही कशाला उगाच काळजी करताय? सुनबाई, मला तरी वाटतं की या काळात सारंगने फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं. ही वेळ परत येत नाही. नाना, तुम्हाला काय वाटतं मी त्याला सांगितलं नसेल? पण माझं ऐकेल तो सारंग कसला? तो फक्त तुझा ऐकतो. हा, आता एखाद वेळेला ऐकलं नसेल तर तो भाग वेगळा. नाना, मी तुम्हाला सांगतो, लाला आणि सारंग यांच्या मैत्रीमध्ये काहीही गैर नाही. अरे पण मैत्रीच्या नादात अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं? अहो नाना, आता मैत्री म्हटल्यानंतर मैत्रीची काही कर्तव्य असतात. आता कर्तव्य म्हटल्यानंतर ती कर्तव्य चुकवावी लागतात. आता कर्तव्य चुकायची म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काही वेळ खर्च होणारच ना. विजय, मला वाटतं आपण सारंगला समजवायला हवं. नाना, मला तुमचं म्हणणं मान्य आहे. पण मी काय म्हणतो ना, ते जरा लक्षात घ्या. तर शिक्षण संपलं ना की सारंगचा व्याप वाढणार आहे. तो बिझनेसमॅन होणार आहे. आता बिझनेस करायचं म्हटल्यानंतर अशी खूप लोक भेटतात, त्या सगळ्या लोकांना सांभाळावं लागतं. आता जर त्याला सराव झाला तर पुढे त्याला सोपं नाही का जाणार? त्याचा वेळ वाचणार नाही का? हो हो, हे सगळं माहित आहे मला, मान्य आहे मला.
पण हे जे सगळं तुमचं जे काही आहे ना ते सगळं त्याची परीक्षा झाल्यावर त्याला सांगा. आत्ता नाही, आत्ता फक्त अभ्यास आणि परीक्षा. हवं तर परीक्षा झाल्यावर तो तुमच्या ऑफिसला रोज फेऱ्या मारेल. खरंय सुनबाई. ठीक आहे, एक मिनिट. मला तुमचं दोघांचं म्हणणं समजलं. काय समजलं ते मी तुम्हाला सांगतो. आधी परीक्षेचा अभ्यास आणि मग बिझनेस, बरोबर? आणि परीक्षेनंतर फक्त बिझनेस. माझा सारंग खूप समजूतदार आहे, त्याला काही सांगायची गरज नाही. सारंगला खूप मोठा बिझनेसमन झालेलं बघायचंय मला. खरंच मला सुद्धा सारंग मोठा बिझनेसमन झालेलं खूप आवडेल. बघितलं सीमा, सगळ्यांना डिस्टर्ब केलंस तू. आपल्या घरात याआधी असं कधीच झालं नव्हतं. अगं बाबा तर केवढे चिडलेत. त्याला मी काय करू? मला एक सांग, माझ्या जागी तू असली असतीस तर काय केलं असतंस? ऍटलीस्ट घरातलं वातावरण तरी खराब केलं नसतं. मी असं काहीही केलेलं नाहीये. मी फक्त सांगितलं. पुढे जे काही झालं ते करायला मी सांगितलं नव्हतं. असं तू म्हणतेस. हो, मीच म्हणते. काही प्रॉब्लेम आहे? सीमा, तुला ही सवय सोडावी लागेल, नाहीतर पुढे तुलाच त्रास होईल. निदान तुझ्याशी कसं बोलावं तेवढं कळतं मला. हो ना मग. काय प्रज्ञा, अभ्यास चाललाय? हो चाललाय. परीक्षा कधी आहे? पुढच्या महिन्यात 15 पासून. आणि सीमा तुझी का? माहित नाही, म्हणजे मी टाइम टेबलच बघितलं नाहीये. हे बघ सीमा, परीक्षा केव्हाही असली तरी आपण केव्हाही परीक्षेसाठी तयार असलं पाहिजे. बाबा, मला कुठे मेरिटमध्ये यायचंय. पास झाली तरी पुरे आहे माझ्यासाठी. असं आहे होय? अगं मग कॉलेजला तरी कशाला जायचं? चालेल, मग मी घरीच बसते. म्हणजे घरी बसून जे काही करता येईल ते सगळं करते. सीमा, काय बोलतेस तू? सीमा, तुला नेमका कशाचा राग आलाय मला माहिती आहे. असं बघ बेटा, जगामध्ये सगळ्या गोष्टी काही मनासारख्या होत नाहीत, पण म्हणून आपण जगायचं काही सोडून देत नाही ना. आत्ता तुला मनापासून अभ्यास करायला मिळतोय, शिकायला मिळतंय. मनापासून अभ्यास कर, शिक. लक्षात ठेव, आयुष्यात कधी ना कधी हे सगळं तुझ्या उपयोगी पडेल. बाबा, मला उगाच वेळ घालवायला नाही आवडत. त्यापेक्षा मी काहीतरी प्रोफेशनल कोर्सेस करते, त्याचा मला जास्त फायदा होईल. अगं पण कुठलाही प्रोफेशनल कोर्स करायला निदान ग्रॅज्युएशन तरी लागतं. हो का? आधी तेवढं पूर्ण करा. इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ना जरा अभ्यासात मन गुंतवा. अच्छा, म्हणजे हे सगळं मला आता तुझ्याकडून शिकावं लागेल. सीमा, मी इथं आहे हे मला तुला सांगावं लागतंय. बाबा, मी काय करायला हवं आणि काय नको हे माझं मीच ठरवणार. तुझी परिपक्वता, तुझी मॅच्युरिटी काय आहे हे लालाच्या प्रकरणात आम्हाला कळलं. लालाचं सगळं तू मुद्दामून फुगवून आम्हाला सांगितलंस, पण तुला असं वाटलं की तसं केल्यानं तुझी कोणी कागाळी करणार नाही. पण असं नाहीये सीमा. तुझा हा स्वभाव तुला बदलायला हवा, आणि तसा जर तू तो बदलला नाहीस तर मग मला माझे निर्णय बदलायला लागतील. बाबा, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. अहो, पण मला काय हवंय हे कधीच कोणी विचारत नाही. त्याचा सुद्धा विचार होईल, पण सध्या प्राधान्य परीक्षेला. परीक्षेची तयारी करा, परीक्षेला अपियर व्हा. रिझल्ट लागला की मग बघू. हा,
नाना ऐका ना, आज आमच्या कॉलेजमध्ये गाण्याची स्पर्धा घेतली. गाण्याची स्पर्धा? हो, भरपूर एंट्रीज आल्या होत्या. मग तू तुझं नाव दिलं होतंस की नाही? दिलं होतं ना, भावगीत गायले. अरे वा. छान झालं. पण ना तार सप्तकात सूर लावताना आवाज चढतच नाही. कसा चढणार? तू रियाज तरी करतेस कधी? याच करायला रेग्युलर क्लासला जावं लागतं ना. पंडितजींकडे क्लासला जायचं होतं, पण आई नाही म्हणाली. तुम्हाला सांगते नाना, पंडितजींकडे जर मी रियाज केला ना तर 2 महिन्यात माझा खर्च लागणार. आणि मग बघा 3ही सप्तकात माझा आवाज कसा फिरतो ते. अरे वा, बरीच माहिती मिळवलेली दिसते. हो नाना, मला ना गाण्यातच करिअर करायचं. आमच्या कॉलेजमध्ये मागच्या वर्षी पंडितजींनी माझं गाणं ऐकलं होतं. ते इनॉग्रेशनसाठी आले होते ना, तेव्हा स्वागत गीत गायले होते मी. आणि नंतर पुरिया धनश्रीचा छोटा खयाल. चीज म्हणताना गळा थांबला होता, कुणाच्या लक्षात नाही आलं. पण नंतर पंडितजींनी मात्र म्हटलं, बेटा रियाज करावा लागेल. प्रज्ञा, तू त्यांच्याकडे जायला हवंस. हो ना, मग तुम्ही सांगा ना आईला, बोला ना तिच्याशी. अगं तू पण बोलू शकतेस तिच्याशी. बोलू शकते, बोलले 2दा, पण काही फायदाच होत नाही. तिच्याशी बोलायला गेलं ना की सारखी आपली खर्चाची वही दाखवते. गाण्याच्या क्लासला जायला सुद्धा बजेट नाही. खरंय, थोडं कठीण आहे, पण बघूया कुठे काही ऍडजस्ट करता आलं तर आपण करूया. नाना, जे खर्च व्हायचे ते तर होणारच, पण असा एखादा छंद जोपासायचा असला तर लगेच ऍडजस्टमेंट. हो ग, ती तर करावीच लागणार आहे. प्रज्ञा, मी ऐकते सगळं. अगं, मला कळतंय सगळं. ही तुझी केवळ हौसच नाही, तर उद्याचं करिअर होऊ शकतं. पण बघतेस ना तू, रेखाचं मेडिकल, सारंगचं इंजिनिअरिंग, फॅक्टरी, इतर खर्च, हे सगळं करता करता अगदी नाकीनऊ येते. एवढा सगळा खर्च कसा करायचा हा प्रश्न मात्र तसाच राहतो.